तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजची आपली जी स्टोरी आहे ही आहे महाकुंभची. कुंभमेला, महाकुंभमेलाची स्टोरी आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या स्टोरीकडे. तर असं होतं की आपले जे 4 मित्र असतात, आपले हर्षल साहेब, अशोक साहेब, ठाकरे साहेब आणि आपले आयुष साहेब. तर हे चारही जण प्लॅनिंग करतात की आपण सगळे महाकुंभमेळ्यामध्ये जाऊया. सध्या महाकुंभमेळा चालू होता. तर सगळे चारही जण मिळून प्लॅनिंग करतात फोनवरती की चला जाऊया एक दिवस तिकडे फिरूया. तिकडचं कल्चर, तिकडचे साधू कसे राहतात हे बघूया आपण. तिकडच्या नदीमध्ये अंघोळ करूया, स्नान करूया. तर असे आपले चारही मित्र प्लॅनिंग करत असतात कॉन्फरन्सवरती. तर मग ते ठरवतात, एक दिवस जायचं ठरवतात. ते मग ते सगळे एक दिवस भेटतात. मग आपले हर्षल साहेबांची फरारी कार असते, त्याच्यानेच जातात ते. तर जातात जातात तसं तर तो महाकुंभ मेळा जो आहे तो घरापासून म्हणजे खूप लांब असतो. लगभग किती, आपल्या ड्रायव्हर साहेबांकडे फरारी कार असते. तर कारने जायला 20 तासांचं तरी ट्रॅव्हलिंग असतं इथून प्रयागराजला जायचं. तर मग सगळे प्लॅनिंग करतात की चला मग कार आहे तर फरारी कार आहे मस्तपैकी जायचं प्लॅनिंग करतात. आपले हर्षल साहेब एक्सपर्ट असतात ड्रायव्हिंग करण्यामध्ये एकदम. तर हर्षल साहेब आपले कार चालवत असतात आणि बाकीचे आपले 3 मित्र जे आहेत ते पाठीमागे बसलेले असतात. सगळे मस्त मजेत टाईमपास करत करत जात असतात. 20 तासांचं ट्रॅव्हलिंग असतो. तर जाता जाता खूप सारे मोठमोठे हायवे रस्ते असतात, जंगलातला रस्ता असतो. तर जाताना त्या रस्त्यामध्ये तो म्हणजे जंगलातला रस्ता असतो, तिकडे एक नारळ असतो खाली पडलेला. त्या नारळावरती कुंकू, हळद काय काय लावलं, म्हणजे एक प्रकारे त्या नारळावरती जादूटोणा केली असते. तर त्या नारळावरून आहे ना आपली जी कार असते फरारी, ही फरारी कार त्याच्यावरून जाते आणि तो नारळ तुटतो. असे म्हणजे एकदम कार जराशी खडबडीत होते एकदम. तर सगळे काका विचारतात, "काय झालं? काय लागलंय?" तर हर्षल साहेब बोलतात, "काय माहिती? काय दिसलं नाही त्यांना." तर जातात. तर तो नारळ फुटतो. बघतो तर काय, तर नारळ जशी कार पुढे जाते ना, तो नारळ आतमध्ये एकदम काळा काळा व्हायला लागतो. तो एक प्रकारे मंतरलेला जादूटोणावाला नारळ असतो आणि त्याच्यावरूनच या चारही मित्रांची कार गेलेली असते. तर त्यांना माहीत नसतं की पुढे त्यांच्यासोबत काय काय खौफनाक घटना होणार आहेत ते. तर जातात 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 रात्र होते. तर रात्र झाल्यावर ना त्यांना असं एक म्हणजे विचित्र, एक ठिकाण गेलं की परत तेच ठिकाण. तसा एक प्रकारे त्यांना छलावा होतो मित्रांना, छलावा, चकवा लागतो त्यांना. तर एक बोर्ड गेलं की ते परत राईट टर्न मारतात, परत तिथून तिथेच येतात. असं त्यांच्यासोबत 2दा-3दा छलावे व्हायला लागतात. तर तिघं मित्र एकदम घाबरतात एकदम. तर ते पुढे 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 जातात, असे छलावे बंद होतात. तर मग पुढे जातात ना, तर त्यांना असे कोण 2-3 लोकं भेटतात. कोण लेफ्टला, कोण राईटला, त्यांच्याकडे लिफ्ट मागत असतात. "आम्हाला तिकडे सोडा, आम्हाला तिकडे सोडा, मुझे मेरे गाव में छोड़ दो." असं तिकडे त्यांच्याकडे लिफ्ट मागत असतात. तर आपले ठाकरे साहेब बोलतात, "ड्रायव्हर साहेब, काहीही झालं तरी गाडी थांबवू नका. कंटिन्यू चालत राहा. कारण की गाडीमध्ये जोपर्यंत आपण बसतो, ते गाडी आपलं रक्षण करत असते. गाडी म्हणजे एक प्रकारे आपली लक्ष्मण रेखा आहे, लक्ष्मण रेखा. आणि जर ती पार केली, तर मग काय आपलं खरं नाही." तर आपल्या हर्षल साहेब ठाकरे साहेबांची गोष्टी ऐकतात आणि त्यांचं बोललेलं ऐकून ते गाडी थांबवत नाही, ते गाडी चालवत असतात. कारण की त्यांना माहीत असतं ही कोण साधी साधी माणसं नाही, ही एक प्रकारची भुताटकी चालूच असते एक प्रकारे. तर तरी पण आपले जे चारही मित्र असतात ते हिंमतीने काम घेतात आणि आपले जात असतात. तिघं मित्र जागे असतात आणि आयुष जो असतो तो झोपलेला असतो एकदम गाढ मस्तपैकी. त्यांनी खाऊन पिऊन झोपलेलं असतं आणि तिघं मित्र असतात ते एकदम घाबरलेले असतात. तर हळूहळू आपले ड्रायव्हर साहेब गाडी चालवून चालवून त्यांचे हात दुखायला लागले, तर आपले अशोक साहेब कार चालवतात. मग कधी अशोक साहेब थकले की ठाकरे साहेब कार चालवतात. असं होत राहतं. तर आपले तिघं मित्र बारी कार चालवत असतात, म्हणजे असं प्रत्येकाला आराम करायला भेटेल म्हणून. तर असं करता करता सकाळचे 5 किंवा 6 वाजता हे सगळे चारही मित्र असतात हे कुंभमेळ्यामध्ये पोहोचतात.
तर कुंभमेळ्यामध्ये बघतात तर काय, त्या महाकुंभची एवढी गर्दी असते ना, तिकडे सध्या गाडी पार्किंग करायला जागा नसते. तर कोणती तरी गाडी पार्क करतात आणि जातात. तर आपले तिघं मित्र जे असतात आणि चौथा जो आयुष असतो तो तर झोपलेला असतो. तर आपले जे तिघं मित्र असतात ते रात्रीच्या प्रकरणाने म्हणजे त्यांना झोपच झालेली नसते पूर्ण. तर ते एकदम घाबरलेले असतात. तर आपले चारही मित्र जे असतात ते चांगलंसं धर्मशाळेमध्ये रूम बुक करतात आणि मग तिथे 1-2 दिवसांसाठी राहतात तिकडे. मग आपले जे चारही मित्र असतात ते महाकुंभच्या कुंभमेळ्यामधल्या नदीमध्ये स्नान करतात. तर आपले जे आयुष साहेब असतात ना, त्यांना जेव्हा ते स्नान करतात तर त्यांना ना जरासं एकदम असं पाणी उबलतं वाटतं, म्हणजे एकदम असे भास व्हायला लागतात, गरम पाणी एकदम. तर ते विचारतात हर्षल साहेबांना, की "ये पानी इतना गरम क्यों लग रहा है?" तर आपले हर्षल साहेब बोलले, "अरे ये पवित्र पानी है. ये गरम नहीं लगे तो कैसे? पवित्र पाणी आहे, पवित्र. तुझ्यासारख्या पापी लोकांनाच भास होत असतील." तर असे त्यांची मस्ती मजाक चालू असते त्यांची. तर स्नान करून जेव्हा ते चारही मित्र बाहेर येतात, तर चारही मित्र मार्केटमध्ये फिरत असतात. तर तिकडे खूप सारे लांब लांबून आलेले साधू लोकं असतात, नागा साधू, अजून वेगवेगळे योगाचारी, खूप सारे लोकं आलेले असतात. तर तिकडे ना आपले आयुष साहेबांचं लक्ष एका साधू संन्याशी बाबा असतो त्यांच्याकडे लक्ष जातं. तर ते बोलतात आपले अशोक साहेबांना, की "साहेब तो कोण आहे तो साधू असा बसलाय?" तर अशोक साहेब बोलतात, "काय माहिती नाही कोण आहे." तर आपले आयुष साहेब आहेत ते एकदम अचानक त्यांना अट्रॅक्शन होतं ते एका साधू बाबांकडे. तर आपले आयुष साहेब एका त्या साधू बाबांकडे जातात. तर ते साधू बाबा एका तपस्यामध्ये असतात. त्यांनी एका संस्कृतमध्ये असं बोर्डवरती लिहिलेलं असतं. तर ते आपले साधू बाबा आपले ध्यान तपस्यामध्ये बसलेले असतात. तर आयुष साहेब एवढं बोलत असतात, पण ते साधू बाबा काय ऐकत नाही. तर आयुष एवढा बोलत असतो, पण साधू बाबा ऐकत नाही. तर तो आयुष एक काठी घेतो, काठीने ते साधू बाबांना असं मारायचा प्रयत्न करतो, त्यांना उठवायचा. तर ते जे साधू बाबा असतात ते एकदम चिडलेले असतात, उठतात आणि बघतात तर काय, की कोणतरी एक माणूस आलाय. तर आपले जे साधू बाबा असतात ते एकदम हसतात आणि आयुषला बोलतात, "मैं तेरी ही राह देख रहा था. तू बहुत जल्दी आ गया इधर." तर आयुष बोलतो, "आपको कैसे पता? आपको मेरा नाम पहले से ही पता है?" तर ते जे साधू बाबा असतात, "हाँ, तर मुझे तेरा नाम पता है. मैं कब से तेरी ही राह देख रहा था." असं बोलतात. तर आयुषला जरासं विचित्र वाटतं. तर ते साधू बाबा जे असतात ते त्या आयुषला त्यांच्याकडे लगभग असे खूप सारे त्यांनी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाचे वेगवेगळे माळ घातलेले ते. त्याच्यातले एक काढून ते त्याला माळ देतात आयुषला आणि बोलतात, "जब तू सोते टाइम इसे पहनना, फिर तुझे अच्छी नींद लगेगी." तर जेव्हा आपले चारही मित्र रूमवरती येतात, तेव्हा ते येतात, जेवतात-बिवतात आणि झोपताना तो आयुष असतो, तो ती एक माळ तो जे साधू बाबांनी दिलेली असते, ती माळ तो घालतो. तर घातल्यानंतर जेव्हा तो झोपतो ना, तो झोपल्यावर त्याला असे भयंकर स्वप्न वेगवेगळे यायला लागतात. जसं की कोण त्याच्या पाठीमागे 10-12 भूतं, कुत्रे त्याच्या पाठी लागतात. त्याला भूतं झपाटतात, भूतं त्याला त्रास देतात. अशी जंगलामध्ये आग लागलेली असते. असे वेगवेगळे भयंकर स्वप्न त्याला स्वप्न येतात. तर तो जसा उठतो, तर तो झोपेतून लगेच उठतो. बघतो तर काय, त्याला घाम आलेला असतो एकदम. तर आणि जसं तो झोपेतून उठतो ना, तर ती जी माळ असते ना ती एकदम गरम झालेली असते. तर ती माळ जी असते ती लगेच तो काढतो आणि बाहेर फेकून देतो लांब, खिडकीच्या बाहेर. तर ती बाहेर फेकतो आणि मग परत झोपतो. मग दुसऱ्या दिवशी आपले जे मित्र असतात, ते परत कारने जायला निघतात. सगळं दर्शन ते घेतात आणि मग कारने जातात. तर तो आयुष ज्या बॅगेत सगळं चेक करतो, बघतो तर काय, ती जी माळ असते त्याने फेकलेली असते, ती परत त्याच्या बॅगेत अचानक आलेली असते. तर ते बघून तो एकदम घाबरतो आणि किंचाळतो जोरात. तर ते जे तिघं मित्र असतात, ते एकदम घाबरतात आणि आपले हर्षल साहेब जे असतात ते कार थांबवतात. ते बोलतात, "क्या हो गया आयुष?" तो बोलता, "अरे ये जो माल है ना मुझे बाबा ने दिया था, ये वापिस कैसे है? मैंने तो इसे बाहर फेंका." तर अशोक साहेब बोलतात, "तुला भास झाला असेल आयुष." आणि आपले ठाकरे साहेब पण हसत असतात. ते बोलतात, "तू विकत घेतला असशील, तुला माहीत नसेल." तर आयुष बोलतो, "नाही, मी तर विकत घेतलं नाही, मला त्या बाबांनीच दिलेली."
तर सगळ्यांना वाटतं की आज जरा पागल झालाय वाटतं आयुष. तर जातात सगळे घरी बिरी जातात. तर जसे सगळे घरी पोचतात ना, तर लगभग 2-3 दिवस चांगले जातात. मग 2-3 दिवसानंतर त्यांच्यासोबत वेगवेगळे भयानक प्रकार घडायला लागतात. जसं की आयुषला असं म्हणजे जेव्हा तो झोपतो, तर स्वप्नात त्याला विचित्र विचित्र माणसं दिसतात. असे उलटे पायांवाले बायका त्याच्या समोर येताना दिसतात. केस वेडे वाकडे पागलसारखे बायका चालताना दिसतात आयुषला. असं म्हणजे विचित्र प्रकार घडतात त्याच्या स्वप्नात. मग मग जसं त्याच्यासोबत प्रकार घडतात तर त्याच्या मित्रांना सांगतो. तर त्याचे जे 3 मित्र असतात आपले ठाकरे साहेब, अशोक साहेब आणि आपले हर्षल साहेब. तर त्या काय बोलतात, "काय नाही वाटतं तो येडा झालाय वाटतं आयुष." असं तिघं मित्र बोलतात. तर हळू असे काही दिवस जातात. तर एकदम असं आयुषची तब्येत एकदम बिघडायला लागते. तर त्याच्यासोबत आहे ना, ते जे 3 मित्र असतात त्याच्यासोबत आलेले असतात. तर एक दिवस असं होतं, की आपले जे ठाकरे साहेब असतात, ते एक्झाममध्ये फेल होतात. त्यांच्या हातावर कोणाचा तरी जोरदार पाया पडतो. त्यांचा हात फ्रॅक्चर होतो. मग आपले जे हर्षल साहेब असतात, ते ट्रॅव्हल करताना त्यांचा पाय एका बॅगेच्या रशीमध्ये अडकतो आणि ते धडपडून पडतात. अजून मग आपले अशोक साहेब असतात, त्यांना सर्दी, खोकला, ताप येतो. म्हणजे असं एक प्रकारे हे जे 4ही मित्र आहे ह्यांच्यासोबत पण विचित्र विचित्र प्रकार घडायला लागतात. तर ते तसे आयुषला सांगतात, की "अरे आमच्यासोबत पण काय काय घडायला लागलं तर करायचं काय?" तर आपले जे 4ही मित्र जे असतात ते पण एकदम घाबरलेले असतात, की आता करायचं काय? तर हळू म्हणजे सिच्युएशन एकदम गंभीर व्हायला लागते एकदम. तर एक रात्री आयुष घरी झोपलेला असतो ना, तर त्याला आहे ना असा दरवाजा ठोकण्याचा आवाज येतो. ठक, ठक, ठक. तर आयुष त्या झोपलेला असतो. असं 2दा-3दा ठक, ठक, ठक. त्या रात्रीचे 1:30 वाजलेले असतात. तर आयुष बघतो तर होलातून आहे ना, एक बाई उभी असते त्या होलातून. तर ती काळे कपडे, घुंगट घातलेली, तिचा चेहरा दिसत नसतो. तो होलातून बघतो तर आयुष बघतो ही बाई आहे. ही बाई 1 वाजता काय करते? तर तो खोलून बघतो ना दरवाजा, बघतो तर कोणीच नाही. परत बंद करतो आणि झोपायला जातो. तर परत आहे ना असं ठक, ठक, ठक असा आवाज येतो दरवाजावर आयुषच्या घरच्या. तर तो परत खोलात बघतो तीच बाई आहे. खोलायला जातो, बघतो तर कोणीच नाही. त्याला वाटतं आयुषला वाटतं की त्यालाच भास झालेले असतील. तर तिसऱ्यांदा परत जेव्हा असा आवाज येतो ना, ठक, ठक, ठक. बघतोय तर काय, खोलात तीच बाई आहे आणि तिने तिचं जे घोंगट असतं ते उघडलंय. बघतो तर काय, बापरे! तिचा पदर जेव्हा ती उघडते, तर बघतो तर काय तिचा एकदम भयानक चेहरा असतो. तो एकदम घाबरतो आणि पाठीच परत घरात खाली पडतो. तर ती आयुषला बोलते, "आयुष! दरवाजा खोल, नाहीतर मी आतमध्ये येईन." असं बोलते. त्या आयुषचे एकदम थरथर कापायला लागते आणि परत झोपायला जातो तो. तर त्याला झोप लागत नसते. त्याला नेहमी तिचाच चेहरा नुसता त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतो. तर कसंबसं करून तो झोपून जातो. तर दुसरा दिवस येतो. दुसऱ्या दिवशी आयुष आणि त्याची बहीण दोघेही नूडल्स खात असतात, नूडल्स. तर त्याची बहीण ज्या नूडल्स खात असते ना, तर त्याची बहीण ज्या नूडल्स खाताना ना, तिला नूडल्समध्ये गांडुळं दिसतात, गांडुळं. गांडुळं आणि किडे-मकोडे, टोके, मच्छर सगळे त्या नूडल्समध्ये दिसत असतात आणि भरपूर सारी त्याच्यात गांडुळं दिसतात त्याला. आणि जसं दिसतं ना, तसंच त्याची बहीण त्या मॅगीत जो नूडल्सचं भांडं असतं, ते सगळं ती फेकून टाकते आणि उलटी करायला लागते. तर जशी ती उलटी करते ना, तर एकदम रक्ताची उलटी होते तिला. तर ते सगळे घेऊन तिला डॉक्टरकडे जातात. तर डॉक्टर बोलते, "ये रोज़ जंक फूड खाती है ना, इसीलिए इसका पेट ज़रा प्रॉब्लम हो गया और इसका किडनी ख़राब हो गया है. तो हमें जल्द से जल्द इसका ट्रीटमेंट करना पडेगा अभी." तर आयुष हे सगळे गोष्टी त्याच्या मित्रांना सांगतो. तर त्याचे ते 3 मित्र असतात ते पण घाबरलेले असतात. तर आयुषला लगेच लक्षात येतं, की हे सगळं वाटतं त्या माळमुळेच झालं आहे. तर आयुष आहे ना जसं त्याचा तो ड्रॉवर खोलतो ना, बघतो तर काय ती माळ परत त्याच्याकडेच येते. किती त्यांनी सोडायचा पिच्छा केला, तर ती माळ परत त्या आयुषकडेच येते. किती सोडायचा प्रयत्न तरी ती माळ त्याचा पिच्छा करते. तर आयुष घाबरतो आणि तो नंतर कोणाला न सांगता एकटा जातो तिकडे महाकुंभ मेळ्यामध्ये. तर तिकडे तो पण ते काय त्याला सापडत नाही. तर तो किती शोधतो, प्रयत्न करतो. मग शेवटी त्याला ते दिसतात.
पायांमध्ये जाऊन पडतो आणि बोलतो की बाबा मला माफ़ करा. तो रडतो. तर बाबा बोलतात, तुझे बहुत मस्ती चढ़ गई थी ना मेरी तपस्या भंग करने में, अब भुगत ये सजा. तर आयुष भरपूर रडतो. त्याच्या डोळ्यात एवढं म्हणजे रडायचे अश्रू दिसतात आणि तीच ती माळ परत त्याच्याकडून घेतात. तर मग जसं तो आयुष त्या माळ देतो, तर आयुषचं जे ओझं सगळं असतं ते सगळं एकदम हलकामध्ये होतं. तर मग आयुष जरासं एकदम बरा होतो. हळूहळू त्याचे मित्र पण बरे होतात. त्याचं घरचं पण सगळं सुधारतं. त्याची बहीण पण बरी होते. तर तो जाताना बघतो तर काय, ते जी भूतं जी असतात सगळी, ती त्या आबांच्या पाठी उभी असतात आणि ती सीधा त्यांच्या शरीरातच संचारतात. असं होतं. तर ते आयुषला, वापिस अगर तूने ऐसी गलती की तो मैं तुझे छोडूंगा नहीं, असं बोलतात. तर आयुष त्यांचे पाया पडून माफी मागतो आणि तो आयुष परत त्या कुंभमेल्याच्या नदीमध्ये स्नान करतो आणि मग तो घरी येतो. मग बघतो तर सगळं एकदम नॉर्मल झालेलं असतं. त्याच्या मित्रांना सांगतो. तर असं करून ही आपली जी स्टोरी असते, ही इथे आपली एंड होते. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर सांगा आम्हाला कशी वाटली स्टोरी. तर चला मग भेटूया पुढल्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.